हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला माझं रोजचं रुटीन सांगणार आहे. रात्री 2 ग्लासमध्ये मी भिजून ठेवलेला सब्जा आणि मेथ्या तसंच बडीशेपचं पाणी. तर याच्यामध्ये सब्जा जे आहे तो ग्लास तसंच ठेवायचा आणि दुसऱ्या याच्यामध्ये जे मेथ्यांचं आणि बडीशेपचं पाणी आहे ते गरम करून उकळून घ्यायचं. याने काय होतं माहिती आहे का, उन्हाळ्यामुळे सब्जाने शरीर मात्र थंड राहतं आणि मेथ्यांनी केसांना फरक पडतो. तर हे पाहू शकता. आता मी हे मिश्रण पिते. हे शरीरासाठी खूप छान असतं. रोज सकाळी मी हेच पिते. त्यानंतर मी घेतली देवपूजा करून. छानशी अगरबत्ती लावली आणि त्याच्यानंतर पुढचं काम करण्यास चालू झालं. शेंगदाणे आणि मिरचीची चटणी छानपैकी बनवते मी. तुम्ही पाहू शकता, मला शेंगदाणा आणि मिरचीची चटणी अशी खूप आवडते. त्याला छानशी फोडणी दिली आणि त्यानंतर थोडंसं चमच्याने हलवलं, थोडंसं मीठ टाकलं. तर खूप छानपैकी अशी ही चटणी या ठिकाणी शेंगदाण्याची आपली बनून झालेली आहे. तर मग चटणी कशासोबत खायची, तर मी बनवली आहे इडली. तर आता चटणी घेतली आहे. आता इडल्या काढून घेते. मस्त छानपैकी मी रव्याच्या इडल्या बनवलेल्या आहे की त्या झटपट पटकन करता येतात. तर आता ह्या झाल्या इडल्या. सर्वात पहिले मी माझ्या आईला नेऊन देते. आईच्याकडं तुम्ही बघू शकता आई किती छान असते सकाळ सकाळ नाश्ता दिल्यामुळे. आता मी माझी पण पेटपूजा करून घेते मस्त. त्यानंतर मला जायचं आहे पुण्याला, म्हणून मी लावते माझ्या फेसला सनस्क्रीम. सनस्क्रीमने काय होतं, चेहऱ्यावरती जे डार्क सर्कल्स असतात ते निघून जातात आणि उन्हापासून आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट केलं जातं. तर ते मी हाताला सुद्धा लावून घेते आणि बाय. चला तर मी चालली.